मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आम्ही आज आलेलो आहोत नगर जिल्ह्यामधील नेवसा तालुक्यात स्वयंभू दत्त मंदिर देवगडमध्ये। चला तर आपण आज पाहूया देवगड दत्त महाराजांच्या मंदिरातली संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर दत्त महाराजांचं दर्शन पण घेणार आहोत। चला तर आपण जाऊया डायरेक्ट श्री क्षेत्र देवगड या मंदिरामध्ये। जय जय गुरुदेव दत्त। भगवान गुरुदेव दत्तांचे वास्तव्य असलेले श्री क्षेत्र देवगड पूर्ण माहिती पाहणार आहोत। आपण जर गुरुदेव दत्तांचे भक्त असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जय जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तुम्ही जर देवगडला येणार असाल तर नक्कीच तुम्हाला एक छोटीशी माहिती देते पाहण्यासाठी। शनी शिंगणापूरपासून तर 25 किलोमीटर अंतरावर आणि संभाजीनगरपासून 50 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि शिर्डीपासून 70 किलोमीटरवर इतकं अंतर येतं। तर इथे आल्याच्या नंतर तुम्ही खूप मस्त आणि रिलॅक्स होणार। खरंच खूप इतकं छान आणि फ्रेश वाटतं ना। आणि पार्किंगची व्यवस्था बघता तर खूप मोठी व्यवस्था आहे। हजारो गाड्या ज्या आहे ना त्या तिथे आरामात बसू शकता, एवढी पार्किंग खूप मोठी आहे। आणि हा जो आहे ना तो सर्वात सुरुवातीला मी जो दाखवला तो पहिला गेट होता, इथे दुसरा आहे। त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आणि बघू शकता पार्किंगचं पूर्ण एरिया तुम्हाला एकदा दाखवते मी। खूप म्हणजे हजारोच्या वरती जे आहे ना त्या गाड्या तिथे बसू शकता। आणि दत्त जयंतीच्या दिवशी इथं खूप मोठा असा कार्यक्रम होतो। तर चला म्हणलं आधी दर्शन वगैरे घेऊया, कारण आम्ही संभाजीनगरवरून आलतो। तर संभाजीनगरहून येताना आम्हाला 50 किलोमीटर अंतर इतकं लागलं, कारण आम्ही गावी गेलेलो होतो। गावीनंतर मग मी माझ्या माहेरी गेले आणि तिथून संभाजीनगरहून आम्ही इकडे देवगडला आलेलो होतो। खूप दिवसापासून इच्छा होती देवगडला यायची, ती आज पूर्ण झाली। आणि बघू शकता इथे आम्ही मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि दुपारची वेळ होती, 12-12:30 वाजले होते आणि ऊन पण भरपूर होतं। आणि खरंच बघितलं ना इतकं छान वाटलं आणि मस्त वाटलं। ऊन काहीच म्हणजे हेच नाही झालं, ऊन ताण सगळंच विसरून गेलं। खरंच खूप भारी होतं। आणि बघू शकता इथं सुरुवातीलाच पहा आणि स्वच्छता म्हणताना खूप म्हणजे खूप स्वच्छता आहे। आणि हा जो पॉईंट आहे ना दत्तगुरूंचा तो खरंच पहिला जो गेट आहे तिकडे दुसरा आहे आणि हा तिसरा आहे। तर इथं आम्ही आलो आणि इथून नंतर पुढे जे आहे ना ते मंदिर चालू होतं। आणि इथं बघू शकता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि शक्यतो इथं ना मोबाईल वगैरे जमत नाही। जे स्वामी भक्त आहेत, दत्तभक्त आहेत आणि जे कोणी देवगडला आलेले आहात त्यांना सगळ्यांना माहिती असेल मोबाईल वगैरे इथं शूट करून देत नाही, पण तुमच्यासाठी थोडासा का होईना मी इथं शूट केला। आणि इथं बघू शकता हे दत्त महाराजांचं मंदिर आहे, दत्तगुरूंचं। इथे तुमचं पण छान असं माझ्यासोबत दर्शन झालेलं असेल तर सर्वांनी मस्त असं दर्शन घ्या। शक्यतो जास्त व्हिडिओ जो आहे ना मी तो शूट नाही करू शकले, कारण भक्त जे आहेत ना तिथले ते खूप म्हणजे कंटिन्यू सांगत असतात मोबाईल वगैरे बंद करा म्हणून। आणि इतकं मस्त असं दर्शन झालं ना, कारण दुपारची वेळ होती त्यामुळे गर्दी वगैरे नव्हती। जर संध्याकाळी आलं ना तर खूप गर्दी राहते। आणि इथे बघू शकता तुम्ही खरंच इतकं प्रसन्न वाटतं ना, असं वाटत होतं इथून निघावंच नाही, 1-2 दिवस तरी मुक्काम करावा। आणि स्वच्छता म्हणताना खूप स्वच्छता होती, खूप म्हणजे भक्त जे आहे ना खरंच खूप स्वच्छ ठेवतात मंदिर वगैरे, त्यांचा बाजूबाजूचा परिसर देवगडचा पूर्ण। जर तुम्ही इथे यायचा विचार करत असाल तर बसची पण सुविधा आहे आणि फाट्यापर्यंत बस येते आणि तिथून लोकल बस धरून आपण इथपर्यंत ह्या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो। त्यानंतर मग दर्शन वगैरे इतके मस्त झाले ना काय सांगू तुम्हाला, खूपच भारी। त्यानंतर मग चला म्हटलं थोडंसं फेरफटका मारूया। मग मंदिराचा परिसर बघितला आम्ही आणि खाली गेलो तर खाली पण खूपच सुंदर सुंदर असं आहे आणि इकडे एक नदी पण आहे। तिथं गेलो आणि तिथं भरपूर सोय म्हणजे राहण्याची खाण्याची एकदम मस्त अशी सोय आहे। आणि ह्या साईडला व्ह्यू बघू शकता, खूपच भारी वाटत होता तो व्ह्यू पाहायला, खूपच म्हणजे इतका छान वाटतो। आणि बोटचा तुम्हाला जर प्रवास करायचा असेल ना, बोट म्हणजे फिरायचं जर असेल ना बसून, खरंच छान वाटतं आणि इतकं आनंदमय वाटतं ना, खरंच खूपच भारी। तर इकडे बोट वगैरे पण होती, पण शक्यतो आम्ही ऊन होतं त्यामुळे जास्त काही थांबलो नाही। 2-4 फोटो वगैरे काढलेत आणि बघू शकता खूपच इतकं निसर्गरम्य वातावरण आहे ना, खरंच खूप भारी वाटतं। आणि जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आला ना तर खरंच तुम्ही 4-5 दिवस तर तिथून निघणारच नाही, इतकं भारी वाटत होतं ना। आणि मग बोटचा प्रवास वगैरे नाही केला आम्ही, म्हणजे फिरलो नाही तिथे। आणि चला म्हटलं आता वेळ खूप होत होता, कारण आम्हाला इकडे पुण्याकडे यायचं होतं, त्यामुळे मग दर्शन वगैरे घेतले। आणि दुसऱ्या वेळेस जर जाणार असेल तर नक्कीच मुक्कामाचा विचार करून आम्ही तिथे जाऊया। तर तुम्ही येणार असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्कीच जा, खूप छान आहे दत्तगुरूंचं मंदिर जे।
आणि बघू शकता बाहेरूनच तुम्हाला पूर्ण जे संपूर्ण मंदिराचा लुक आहे ना तो मी दाखवते एकदा कॅमेरा फिरून. तर पाहू शकता इतकं सुंदर आणि झाडं वगैरे खरंच खूप भारी भारी आहेत. आणि इथं एक मंदिर आहे, इथे आम्ही दर्शनं वगैरे घेतले आणि जास्त काही शूट करण्यात नाही आलं. मंदिरामध्ये कोणत्या पण मंदिरामध्ये जा तिथे शूट करण्यात येत नाही, शूट करून देत नाही शक्यतो जास्त. थोडंफार शूट केलं. तर इथं गणपतीचं मंदिर आहे आणि साईडला जे आहे ना तर बघू शकता थोडीशी झलक जी आहे ना ती दाखवली तुम्हाला. तर इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि इथे सिद्धेश्वरचं जे की साईडला मंदिर आहे तिथे पण आम्ही दर्शनं वगैरे घेतले. आणि चला म्हणलं आता थोड्या वेळ ना बसूया, रिलॅक्स होऊया. आणि खरंच ना खूपच छान वाटत होतं, त्यामुळे मग एकदम झाडाखाली मस्त असं बसलो. दर्शनं तर खूपच छान झालेत. आणि तुम्ही इथे आलेला आहात का नाही हे नक्कीच सांगा. तर खरंच खूप छान असा प्रवास झालेला आहे आणि खरंच भारी वाटत होतं आणि मनाला एक ना वेगळीच शांतता भेटते जे की मंदिरामध्ये आल्याच्या नंतर. तर आपले महाराज दत्तगुरू महाराजांच्या दर्शनासाठी नक्कीच एकदा या, इथे विजिट करा देवगडला. आणि जवळ आहे, एवढं काही लांब नाही, पण तुमच्या इकडून किती लांब पडतं हे मला काय माहिती नाही. त्यामुळे नक्कीच एकदा जाऊन बघा. आता विकेंड चालू आहे सध्या, तर पावसाळ्यात आलं तर आणखीनच छान वाटेल. एकदम निसर्गरम्य वातावरण आणि आता कसं ऊन आहे ना शक्यतो. तर या बघा आजूबाजूचा परिसर जो की तुम्हाला पण दाखवते. आणि आरोही पण खूप दमली होती कारण ऊन खूप होतं आणि भर उन्हाच्या पाऱ्यातच आम्ही तिथे गेलो. मग त्यानंतर मग थोडीशी विश्रांती वगैरे घेतली. आणि बघू शकता तर इथे ना एक हे तर इकडे पहा तुम्ही, इकडे जे की भक्त निवास आहे आणि भोजनाचं पण जेवणाची जी सोय आहे ना ती ह्या साईडला आहे. आणि जेवण पण इतकं छान भेटतं ना 60 रुपयामध्ये. मस्त बेसन चपाती जी आहे ना ती राहते, वेगवेगळे पदार्थ राहते जेवणासाठी. आणि जास्त काही म्हणजे त्यांचे चार्जेस वगैरे काही नाही आहे. खूप मस्त आणि भरपूर प्रवास राहतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.